जीवा भावानं त्याची सेवा करावी। विठ्ठलामचे जीवन अगम निगमाचे स्थान, ते जर निगमाचं स्थान असेल तर त्या अक्षय विटेवरती उभा राहणाऱ्या पांडुरंग परमात्म्याला तुम्हा मला दर्शन कोणामुळे घडलं? एका आई बापाच्या सेवेमुळे घडलं। आणि ती सेवा माझ्या पुंडलिक रायाने केली। पण कशी केली? अभंगाचं चतुर्थ चरण। तुका म्हणे माता, तुका म्हणे माता, विठ्ठल जीवाची ती जीवना संगे मत्स्य मरण त्यावियोगी, मत्स्य मरण त्यावियोगी, मत्स्य मरण त्यावियोगी। जीवाची ती जीवना संगे मत्स्य मरण त्यावियोगी, मत्स्य मरण त्यावियोगी। कमळासी जीवानो, परिता कमळासी जीवा
जीव जीते जीवना संगे जीव जीते जीवना संगे जैसा भाव जयाचे जैसा भाव जीव जीते जीवना संगे जीव जीते जीवना संगे जीवना संगे जीवना संगे मत्स्या मरण जैसा भाव
तैसा देव तैसा देव तैसा तैसा देव विठ्ठल
शरणाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्माय नकराय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवानी सहितं नमामि शिवहर शंभो शिव महादेवा शंभो शिव महादेवा शंभो 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 जयंशी केल्या स्मरण होय सक्रिय विद्याचरीकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मजर दये सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरू मनोनी विशेष त्या दुरु विवेकावरी ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुवाक्यम मोक्ष मूलम गुरु कृपा ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ज्ञानेश्वरा करुणा करा ओ दयाळा करुणा करा ओ दयाळा ओ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरचरी करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा हा दयाळा करुणा करा दयाळा ओ तुमचा अनुग्रह लादलो ओ पावन झालो जरा मनोजवम मार्तो तुल्यवेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजं वा नरयुद्ध मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपदे चलो आओ जी पवन कुमार चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में पधारो हरि कीर्तन में चलो हरि भवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो हरि भवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाल राम जी को राम जी को लाना लखन जी को राम जी को लाना लखन जी को लाना चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी भवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी भवन कुमार पधारो हरि कीर्तन में हरि कीर्तन में जीव जीती जीवना संगे मत्स्य मरण त्यावियोगे जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देवा प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला अभंग महान देहू निवसी वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग देवापासून भक्त आणि भक्तापासून देव यांचं अनन्य साधारण महत्व सांगणारा अभंग आज बाईंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं घेतलाय विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या रूपानं तुकोबराय तुम्हाला दृष्टांत 3 देतात आणि एक सिद्धांत देतात. काय सिद्धांत आहे? सिद्धांत महाराज ध्रुपदात आहे. आणि दृष्टांत काय देतात? पहिला दृष्टांत आहे
जीव जगतात कशाच्या आधारावरती? या जीवनावरती, अर्थात पाण्याच्या आधारावरती सगळे जीव जगतात। बरं, जगताना कसे जगतात? अरे एखादा मासा पाण्यातून बाहेर काढला ना तर पडून पाण्याशिवाय मरतो। हा पहिला दृष्टांत दिला। दुसरा दृष्टांत काय दिला? अरे पाण्यात, कमळात पाणी असतं का पाण्यात कमळ असतं? महाराज, कमळ पाण्यात असतं, पण ते पाण्याशिवाय जगतं कसं? महाराज, त्याचं उमलणं सूर्याच्या प्रकाशावरती असतं। चला पुढे, एखाद्या मातेचं जगणं मुलाच्या आधारावरती आणि मुलाचं जगणं मातेच्या आधारावरती असतं। हे तीन सामान्य साधारण महत्व कशासाठी? तर सिद्धांत अभंगाचं दुसरं चरण आहे। कारण आहे, जया चित्ती जैसा भाव, तया जवळी तैसा देव आहे। म्हणून देवाचा जवळचा पत्ता किती अनन्य साधारतेने माहित असावा, यासाठी तुकोबांनी ह्या अभंगाची रचना केली। विठ्ठल प्रथमतः सगळ्या श्रोतृ वर्गांना आणि आमच्या ढमाळ पाहुण्यांच्या सगळे पै पाहुण्यांना नमस्कार करून विनंती आहे, पाया लागू। ज्यांना बसता येत असेल त्यांनी समोर येऊन बसलं तर बरं होईल, कारण मला प्रश्न पडलाय, इथं कोण माझं काही विमान का हेलिकॉप्टर उतरणार आहे? ज्यांना जागा असेल त्यांनी समोर येऊन बसलं तर बरं होईल, कारण तुमच्यासाठी, ऐका, तुमच्यासाठी मी खाली उतरून आलोय। म्हणजे कुठनं? वरनं नाही। इथं स्टेज आमचं मागे होतं, पण म्हटलं कनेक्शन आपलं जुळावं। बुवा काय सांगतोय ते तुमचं आणि आमचं काहीतरी रिलेशन या 2 तासात व्हावं, म्हणून बुवा आणि अख्खा स्टेज आमच्या राजमाने साऊंड सर्व्हिस वाल्यांना सांगितलं की तुमचं सगळं गबाळ खाली घ्या, कारण दोघात जर अंतर पडलं तर मी कीर्तन केले का नर्तन केले हे मलाच कळणार नाही। म्हणून थोडंसं माझ्या माय भगिनींना विनंती आहे, आज आपण आईंच्या आणि बाईंच्या समोर सगळेजण आहोत, तर त्यांच्या धर्म कीर्तनासाठी येणाऱ्या लेट गाड्या मागं पार्किंग होतील। सुरुवातीला आलेल्या आपल्या सगळ्या गाड्या समोर येऊन बसा। चला 2 मिनिटासाठी अभंग सुरू करण्यापूर्वी परिहार देणं या आद्य कर्तव्य वक्त्यांचं असतं। आज आपल्यातून निघून गेलेल्या वैकुंठवासी, ऐका, वैकुंठवासी यशोदाबाई नामदेवरावजी ढमाळ हे पिंपरद मधले ढमाळ टेक या ठिकाणी आमच्या आईंचं, अर्थात बाईंचं गतवर्षी प्राणोत्क्रमण झालं आणि बाईंचा इहलोकीची यात्रा संपून त्यांनी परलोकीची यात्रा काय केली? प्रवास केला। आणि तो प्रवास आजच्या दिवशी श्रद्धेच्या रूपानं संपणार आहे। आणि म्हणून मज पामरापर्यंत आमचे पै पाहुणे, अर्थात आमचे या ढमळ परिवारामार्फत मज पामऱ्यापर्यंत बाईंच्या या धर्म कीर्तनाची सेवा मज पामरापर्यंत आले, म्हणून मी स्वतःस धन्य समजतो। कारण तुमच्यासारख्या सर्व अतिशय परमार्थावरती प्रेम करणाऱ्या सगळ्या भाविकांचं दर्शन, पै पाहुण्यांचं दर्शन आणि गुणीजनांबरोबर आमच्या वैष्णव टाळकऱ्यांचं दर्शन आज बाईंच्या मुळे झालं। म्हणून सगळ्यांसाठी एकदा विठ्ठल एक कीर्तनाचा नियम सांगणं उचित नाही, तरी पण सांगून जातो। जिथं कीर्तन भजन होईल तिथं सगळ्यांनी आपले हात सोडायचे आणि खिशात घालायचे। काय म्हंटल बाळांनो, लक्षात आलं का? जिथं कीर्तनात भजन होईल तिथं हात काढायचे, कोणी पर्स मध्ये घाला, कोणी मोबाईल मध्ये घाला, कोणी खिशात घाला। मी कोणाच्या खिशाकडे बघणार नाही, कोणाच्या मोबाईलकडे बघणार नाही, पण बघणारा वर आहे तो मात्र बघेल। बरं, बाईंच्या कीर्तनाला आला आणि मोबाईल मध्ये डोकं घालून बसला। अरे जिथं नाम चाललंय तिथं हाताने बोला, हाताने आणि मुखाने नाम आलंच पाहिजे। आलंच का पाहिजे? कारण हे धर्म कीर्तनाची जागा आहे, जिथं धर्माचं महाराज बीज रोवलं जातं, जिथं धर्म नामाच्या रूपानं सादर केला जातो, तिथं तुमचं आमचं एक कर्म राहतं, एक आमचं कर्तव्य राहतं, एक आमची एक पिढी राहते। कशाच्या नामात? ती जिथं कीर्तन आहे, जिथं भजन आहे, जिथं नाम आहे, तिथं हाताने टाळी आणि मुखाने नाम आलंच पाहिजे। टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी
झालेलं चित्त निर्मळ व्हावं. आणि एकदा का निर्मळ झालं की एक सांगतो, निर्मळ झालेल्या ठिकाणी प्रत्येकाला यावंसं वाटतं. बरोबर आहे. निर्मळ ठिकाणी सगळ्याला बसावंसं वाटतं. निर्मळ ठिकाणी खावंसं वाटतं. निर्मळ ठिकाणी आता बुवा तुम्ही प्यावंसं पण म्हणाल. नाही नाही, ऐका, कारण सांगतो, हे क्षेत्र निर्मळ व्हावं. कारण क्षेत्रज्ञ देणारा तो आहे. हा देह पाचाचा उसनाणलेला आहे. शेवटी त्याच्यापर्यंत जाणार आहे. मग शेवटी जर तिथपर्यंत जाणार असेल तर मग महाराज हे मलिन चित्त त्याच्या चित्तावरती पायावरती व्हायचं का? अजिबात व्हायचं नाही. भगतसिंगांना महाराज वयाच्या 21व्या वर्षी फाशी देण्याचा निर्णय झाला. नव्हे अरे क्रांती केली भारत मातेच्या शृंखला पारतंत्र्याच्या तोडण्यासाठी माझ्या भगतसिंगाने फासावरती जाण्याची तयारी महाराज जेलमध्ये असताना काय केलं? दंड बैठका काढत होता. सकाळी 8ची वेळ होती. जेलर आला आणि सांगितलं, ओ भगतसिंग, आता थोड्याच वेळात तुम्हाला फासावरती लटकवणार आहे. आणि लटकवत असताना सुद्धा तुम्हाला व्यायाम, दंड, बैठका, जोर हे कसं सुचतं? हे कसं काय? अर्ध्या तासानं तुम्हाला तर आता फासावरती लटकवणार आहे. भगतसिंगांचं उत्तर ऐका माय बापू. भगतसिंगानं त्या जेलरला उत्तर दिलं, जेलर साहेब, माझ्या आईनं मला शिकवलंय लहानपणी, अरे जर एखाद्या झाडाचं फूल जर टवटवीत असेल, चांगलं उमललेलं असेल, तर तेच भगतसिंगा फुल तोडत जा रे. अरे एखादं जर फुल कोमेजलेले असेल, पाकळी तुटलेली असेल, अर्ध उमललेलं असेल, कळी असेल, तर असं अर्धवट फुल तू भगवंताच्या सेवेसाठी आणू नको. माझ्या आईनं केलेला संस्कार माझ्या मरणाच्या शेवटपर्यंत आहे. जेलर साहेब, आज माझं हे पुष्प मी भारत मातेच्या चरणावरती वाहणार आहे. हे माझं जीवनाचं पुष्प भगवंताच्या चरणावरती, भारत मातेच्या चरणावरती वाहणार आहे. जर ते वाहत असताना बिना सुदृढतेचं, कोमेजलेलं, निराशतेचं आणि दुःखानं जर व्यापलेलं मी भारत मातेच्या चरणावरती वाहिलं, तर भारत माता मला कवेत घेणार नाही. म्हणून हे फूल टवटवीत राहण्यासाठी मी व्यायाम करत आहे, जोर, बैठका, दंड काढत आहे. मरणाच्या दारात असताना सुद्धा तत्वज्ञान सांगणारा माझा भगतसिंग कुठं? आणि इथं बुवा बेंबाच्या दिटीपासून फाडून सांगतोय ते तत्वज्ञान कुठं? महाराज हे याजसाठी आहे, अज्ञानी जीवाला सज्ञानकडे नेण्यासाठी संत मायबापाने अखंड आपलं जीवन व्यतीत केलं. महाराज आपल्या जीवनाची राख रांगोळी केली, संसारावरती विस्तव ठेवला, पण अज्ञानी जीवाला सज्ञानी हे ढग हरिनामानं ढवळले. महाराज हरिनामानं शुद्ध केले. मग हा अशुद्ध झालेला महाराज नामानं पवित्र करण्यासाठी संत मायबापाने आपलं ऐका बरं
जन्माच्या पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापासून त्याला पण मातेच्या गर्भात वचन दिलं आणि या संसारी जीवात हा जीव नांदायला आला आणि नांदायला येत असताना त्याला इथला परिचय नाही, अज्ञान घेऊन जन्माला आला आणि मग मात्र संत मायबापानी अरे कहं कह म्हणत असताना अरे त्या अहमच्या नादात महाराज तो मंत्र विसरला आणि स्वतःची हानी केली. मग मात्र तुकोबारायने जागृती दिली आणि तुम्हा मला श्रद्धेनं परमार्थ कसा करायचा यासाठी आदर्श जीवनमत मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते संत मायबापाने असंच आदर्श मार्ग या मानवी जीवाला दिला की मानवी जीवाचं कल्याण कशात आहे हा कल्याणाचा मार्ग दिला. म्हणून या प्रत्येक जीवाचं एक इति कर्तव्य आहे, कोणतं की या जीवाचं कल्याण व्हावं. महाराज शेजाऱ्यानं कल्याण करावं का आपल्या पै पाहुण्यानं आपलं कल्याण करावं का स्वतःच कल्याण करावं, हे 3 प्रश्न मी तुमच्या पुढे टाकले. बोला, आपलं कल्याण कोणी करावं? शेजाऱ्यांनी, पै पाहुण्यांनी, नातेवाईकांनी का स्वतः करावं? बोला, स्वतः करावं. तुम्ही सगळेजण हुशार आहे म्हणून मला हुशारीनं कीर्तन करावं लागतंय. ऐका, स्वतःच कीर्तन करायचं, मग कल्याण करायचंय. एखादा जर मुलगा नवरा मुलगा कीर्तनाला नवे लग्नाला उभा राहिला, ऐका बरं, आणि त्याला अर्जंट काम आलं तर त्यानं शेजारच्या मुलाला सांगावं का माझ्यासाठी 5 मिनिटं इथं उभा राहा, मी काम करून येतो? चालेल का? संकेत महाराज तुमच्या शेजारचा म्हातारा गेला, अचानक एखादा गायक बघता येईल का? तुम्ही त्या आजोबांना सांगावं, बाबा अहो माझं एवढं मोठं कीर्तनाच्या साठी काय आहे कार्यक्रम आहे आणि मी तुमच्यासाठी इथं थांबावं का जावं? बोला, कारण सांगतो नामाच्या रूपानं जिथं सेवा घडेल तिथं नाम घेतलंच पाहिजे. नाम घेता कोणी राहू नका. अरे कीर्तनाचे नटनाचे नासलीने प्रायचित्ताचे ते नामच नाही पापाचे ऐसे केले. ज्ञानोबराय दृष्टांताच्या सिद्धांताच्या रूपानं सांगतात, खरं सांगतो या जीवानं पापी होण्यापेक्षा असलेलं पाप नष्ट करावं. अरे एखाद्या गृहिणीनं दही लावावं,
बर लावलेल्या दह्याला घुसळण करावं आणि शेवटी लोणी काढून त्याचं काय करावं, तूप ठेवावं. तसं हा नाशिवंत देह कधीतरी जाणार, पण त्याच्यातून सुद्धा महाराज पवित्र अविनाशी नाम घेण्याची ताकद या मुखामध्ये. म्हणून संत मायबापाने आपला देह परोपकारासाठी कष्टासाठी झिजवला आणि त्यांनी पवित्र नाम तुमच्या आमच्या मुखात दिलं. बर एवढं नाम पवित्र दिलं म्हणून तुमचं आमचं नाम शेवटच्या श्वासाला येणं मात्र काय आहे, काळाची गरज आहे. पण शेवटच्या काळाला जर नाही आलं तर होतं काय, ऐका. या माणसाच्या 3 प्रवासाच्या गाड्या आहेत आणि 4थं द्वार आहे. 5 हा दिलाला महाराज 5चा उसना देह शेवटी त्याच्यापर्यंत जात असताना, ऐका बरं, आज आमच्या आई यशोदाबाईंचं श्राद्ध आहे आणि याच दिवशी आजच्या दिवशी होतं काय, आजच्या दिवसापर्यंत, ऐका बरं, आजच्या दिवसापर्यंत हे महाराज आपला जीव तोपर्यंत वाट बघत असतो की आजच्या दिवशी माझ्या पश्चात माझी मुलं माझ्या मुली माझ्या नावानं कोणकोणता विधी कोणकोणत्या श्रद्धेनं करतात. आणि तो श्रद्धेनं विधी करताना आपल्याकडे प्रथमतः 12वा घालतात, नंतर 13वा अर्थात कडू घास काढणं त्याला 13वा म्हणतात. आणि मग ते उत्तर कार्य झालं की तो जीव पुढच्या प्रवासाला निघतो. तो आजच्या पर्यंत प्रवास संपतो. आणि आजच्या दिवस प्रवास संपत असताना, ऐका बरं, प्रवासाला काय लागतं, प्रवासाला काय लागतं बजरंग महाराज. आता तुम्ही एसटीत बसलाय का, कधी बसला नसाल तर तिकीट लागतं. आणि तिकिटाला काय लागतात, हा तुमच्यासारखं अर्ध तिकीट आम्हाला नाही म्हणून अर्ध तिकीट चालत नाही. प्रवासाला बाबांनो काय लागतं, तिकीटाला फुल तिकीट लागतं. तुम्ही जर एखादं तिकीट हाफ म्हणून काढलं तर कंडक्टर म्हणतो बाबा तुमची उतरायची तयारी झाली आहे. तुम्ही हाफ तिकीट जरी काढलं असेल तरी तुमचं प्रवासाचं ठिकाण अजून जरी पुढे असेल, तुमचं तिकिटाचं पैसे संपले, आता उतरा. बरोबर आहे, आपल्याला उतरवतील पण यांना उतरवणार नाहीत. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे 2 वर्षापासून ह्या तुमच्या आमच्या कोण आहेत, नुसत्या बहिणी आहेत. पण ह्या साध्या बहिणी नाहीत, त्या वर्षांच्या लाडक्या आहेत. म्हणून त्यांच्यासाठी तिकीट हाफ आहे, प्रवास फुकाट आहे. या सगळे त्यांच्यासाठी फुकाट आहे. बाबांनो आपल्यासाठी काय आहे, आपल्यासाठी या ज्या गोष्टी आहेत ना, पाय लक्ष्मीच्या हाती आणि तिशी यावे असंच आहे ना. लक्ष्मीला काकुळतीला यावं लागतं, मग लक्ष्मी तुम्हा मला आजच्या दिवसापर्यंत करते काय. जीवनाची लक्ष्मी तुम्हा मला प्राप्त झाली या, पण शेवटच्या श्वासी भगवंताच्या नावात श्वास गेला, हा देह पवित्र झाला. ऐका, आजच्या दिवशी या 3 पुत्रांनी त्यांच्या नातवाने आणि मुलीने आईंचं हे वर्ष श्राद्ध मोठं केलंय. आणि मोठं करत असताना ते श्रद्धेनं केलंय. कारण सांगतो, आजच्या दिवशी श्राद्धानं हे केलेला विधी आईंच्या तिकिटासाठी, आईंच्या पुढच्या प्रवासासाठी कमी पडू नये, त्यांना सद्गती प्राप्त व्हावी म्हणून आजच्या दिवशी भजनाचं पुण्य, वैष्णवांच्या टाळाचं पुण्य, ब्रह्मनादाचं पुण्य, अन्नदानाचं पुण्य, वस्त्रदानाचं पुण्य आणि त्याचबरोबर पात्रदानाचं पुण्य आणि आता चाललेलं हे ज्ञानदानाचं पुण्य आज 12:10 आईंसाठी कुठं भगवंताच्या चरणावरती फुलाच्या रूपानं व्हायचं. आणि मग ते पुण्य आज बाईंना पुन्हा चांगल्या योनीत, चांगल्या घरात आणि चांगल्या कुळात जन्म मिळावा म्हणून श्रद्धेनं हा केलेला विधी. अर्थात त्याला 1 वर्षानं केला म्हणून वर्ष श्राद्ध पहिलं श्राद्ध आहे म्हणून त्याला प्रथम वर्ष श्राद्ध. आणि आजच्या दिवशी महाराज हे जीव पितर योनीत आजच्या दिवसापासून काय करतात, प्रवेश करतात. म्हणून त्यांच्या पश्चात असणाऱ्या मुला मुलीनं हा श्रद्धेनं केलेला विधी अर्थात वर्ष श्राद्ध फक्त माणसाचं होतं. देवाची जयंती, संतांची पुण्यतिथी आणि तुमच्या आमच्या सारख्या संसारी जीवाची श्राद्ध होतं. आणि हे श्राद्ध श्रद्धेनं केलेलं असतं म्हणून श्रद्धयंती श्रद्धा, श्रद्धेनं केलेलं त्यांच्यापर्यंत पोहोचतं म्हणून त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. यज्ञ देहंती आणि भवभवंती, महाराज या देहाचा यज्ञ झाल्यानंतर आजच्या दिवस पर्यंत हा चाललेला प्रवास
भगवंताच्या चरणापाशी पोचावा म्हणून 3 प्रकारचे पुत्र करतात काय? आपल्या पितरांना पू नावाच्या नरकात जाऊ नये म्हणून जे वाचवतात ते पुत्र असतात. आपल्या पितरांना भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून जे प्रयत्न करतात त्यांना सुपुत्र म्हणतात. आणि आपल्या पितरांना नरकात जाण्यापासून वाचवत नाहीत त्यांना कुपुत्र म्हणतात. या 3 पुत्रापैकी आज आमच्या पितरांना, आज आमच्या आईंना भगवंताप्रत भगवंत प्राप्ती व्हावी म्हणून हा यज्ञ सोहळा केला. त्यासाठी या सुपुत्रांनी आईंसाठी काय केलंय? उपकारातून उतराही होण्याचा प्रयास केलाय. अरे गए हुए फिर आते नहीं, गए हुए फिर आते नहीं, लेकिन उनकी याद उस दिन आती है, उसे तो श्राद्ध कहते हैं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गेलेली माणसं परत येत नाहीत, पण आलेली परत माणसं परत आपल्याला कुठं आलेत कळत नाही. काय बरं महाराज, माणसं मरतात यात नवल नाही, पण मरून पुन्हा आणखी जन्माला येतात. आणि कुठं जन्माला आली हे आपल्याला कळत नाही, हे आपलं अज्ञान आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परे भ्रमेगा. अरे 12चा काटा फिरला तर पुन्हा 12 वरती येतो, तास काटा पुन्हा 12 वरती येतो, सेकंद काटा सतत फिरत असतो. मग मला सांगा, तुमचं आमचं जीवन ही ज्ञानोबराईने घटिका यंत्र का सांगितलं? काहींचं जीवन सेकंदासारखं संपत चालय, सेकंदाच्या काट्यासारखं. काहींचं जीवन मिनिट काट्यासारखं हळूहळू संपत चाललंय, तर काहींचं जीवन तास काट्यासारखी. जोपर्यंत हा देहात श्वास आहे, एखादा वृद्ध होईपर्यंत जगतो, याला म्हणायचं तास काट्यासारखं जीवन. मग आता प्रत्येकानं समजून घ्या, या कलियुगात काही वेळेस, ऐका बरं, कलियुगात काही ठिकाणी एखादं 9 वर्षाचं पोरग जन्मत महाराज, आणि 9 वर्षाचं पोरग मरतही. काहींचं 9 तासात, काहींचं 9 दिवसात, काहींचं 9 महिन्यात, आणि त्याच बरोबर काहींचं 90 वर्षही टिकतं, काहींचं 50 वर्षाला आयुष्य संपतं. ज्ञानोबरायांचा दृष्टांत त्याचसाठी आहे. घडी घडी काळ याची वाट पाहे, घडी काळ वाट याची पाहे, घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडोघडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे. कोणती नोकरी करतो? 30 ते 40 पर्यंत विचारतात, काय पगार किती? 40 ते 50 पर्यंत विचारतात, बीपी किती? 50 ते 60 पर्यंत विचारतात, आता पेन्शन किती? आणि 60 ते 70 पर्यंत विचारतात, अजून किती? अरे कधी वर जाणार? एवढे वर्ष झाले तर अजून इथं काय करतोय महाराज? तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला वाया, नाही तरी गेला. जन्म वाया, नाही तरी गेला. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठल, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठल, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठल, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठल. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला, नाही तरी जन्म गेला वाया. चला, मी सगळी पार्श्वभूमी इथपर्यंत श्रद्धेची सांगितली, भक्तीची सांगितली. आता पुढे या. माणसाचा जन्म जाणारच आहे, पण एक सांगतो, माणसाला अतीव दुःख कधी होतं? अरे एखादा लहान मुलगा, करता धरता लग्नाला आलेला मुलगा
एखाद्याचा वारल्यानंतर त्या माय बापाला आत्यंतिक वेदना होता. हे मुलं कर्तृत्ववान अजून व्हायचे आहेत, शिक्षण मुलांचं चाललंय, तोपर्यंत जर आपला मुलगा गेला तर महाराज त्या मातेला, त्या आईला आत्यंतिक दुःख होतं. आणि खरं सांगतो, जर एखाद्याचं पूर्ण आयुष्य संपलं, घरातला कर्ता पुरुष जर गेला तर त्या पूर्ण घराला दुःख होतं. आणि ज्यावेळेस आयुष्याचं गळतं पान, त्यावेळेस मात्र सुखानं देह ठेवल्यानंतर मात्र सगळ्याला आनंद होतो. कारण या देहाला 3 प्रकारचं मरण आहे. मग हे 3 प्रकारचं मरण, एक स्वाभाविक मरण आहे, एक आश्रय मरण आहे आणि एक पराश्रय मरण आहे. जर दुसऱ्याने कुणी मारलं तर त्याला परत मरण म्हणतात. एखाद्या वाहनात अपघात झाला त्याला आश्रय मरण म्हणतात. आणि एखादा स्वभावताच वय झालं, माणसाचं मरण आलं की संपलं महाराज, पिकलं पान कधीतरी गळणारच आहे. माणसाला जरी 3 प्रकारची मरण असतील तर माणसानं मरण जर आपलं चांगलं हवत असेल, शेवटचा दिस गोड हवा, तर तुम्ही आम्ही भक्त म्हणून त्या पांडुरंग परमात्म्याशी राहावं. पण कसं राहावं? अभंगाचं प्रथम चरण. जीवजिती जीवना संगे, 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 माझ्या मरणाचा वियोगे, माझ्या मरणाचा वियोगे, जयाची जैसा बाबा, जयाची जैसा बाबा, पुढे येतं. जीवजिती जीवना संगे, माझ्या मरणाचा वियोगे, माझ्या मरणाचा वियोगे, माझ्या मरणाचा वियोगे, पार्श्वभूमीनंतर प्रस्तावनेनंतर अभंगाच्या पहिल्या चरणात प्रवेश केलाय. वाटलं तर ह्यांच्यासाठी टाळ्या वाजवा, नाही तर कानठाळ्या वाजवा. कधीतरी देत जाणार. माणसाला दात नाही द्यायचे, नाही दात तरी दिली पाहिजे ना. दाद मी दात नाही म्हटले. हा ऐका बरं, तुकोबरे अभंगाच्या प्रथम चरणात प्रवेश करताना सांगतात, जीव जीती जीवना संगे. या भारत नवे या जगात 84 लाख प्रकारचे योनी आहेत. किती आहेत? 84 लाख. काही पक्ष्याच्या रूपानं, काही वनस्पतीच्या रूपानं, काही मानवाच्या जातीच्या रूपानं, काही किडे मकोडेच्या रूपानं महाराज जीव आहेत. आणि या 4 खाणीतल्या जीवात मात्र सांगितलंय, पहिलं उदाहरण तुकोबारे सांगितलं, जीव जीती जीवना संगे. सगळे जीव जगतात, पण कशाच्या आधारावरती? पाण्याच्या आधारावरती. कारण सांगतो, आपल्या सगळ्यांचा उगम हा पहिल्यांदा पाण्यातून झालाय. पहिला जीव कुठं जन्माला आला? पहिल्यांदा पाण्यात आला. आणि महाप्रलयाच्या काळात भगवान विष्णूने मत्स्य रूपाचा अवतार घेतला. आणि अवतार घेत असताना सांगितलं, काय सांगितलं? हे मत्स्या, ऐक बरं, मी माशाच्या रूपानं जन्म घेऊन पुन्हा येईल. पण मनूला सांगितलं, मनू म्हणजे मानव बर का, मनू त्या काळात मनू होता. आणि त्या मनूला सांगितलं, ज्यावेळेस प्रलय काळ येईल त्यावेळेस अख्खी सृष्टी नष्ट होईल, पण मी मात्र तुला वाचवण्यासाठी येईल. कशासाठी? तर ऐका बरं, हायग्रीव नावाच्या दैत्यानं तुमचे आमचे 4 वेद
चोरून नेले आणि चोरून नेल्यानंतर तुमच्या आमच्या प्रत्येकावरती संकट येईल आणि अज्ञान सगळ्या जगात पसरेल म्हणून चोरून नेलेले वेद ज्यावेळेस हयग्रीवाकडून महाराज आपल्या ताब्यात घेण्यासाठी विष्णूंनी मात्र प्रयास केला आणि महाराज मत्स्य अवतार घेतला, महाप्रलय काळ केला आणि मनूला सांगितल्याप्रमाणे सांगितलं मी मासा होऊन येईल आणि तू या बोटीत बसायचं, नुसतं बोटीत एकट्यानं बसायचं नाही, जेवढे जीव तुझ्या जवळ येतील त्या सगळ्या जीवांना घ्यायचं आणि बोटीत बसायचं आणि ती बोट मी माझ्या शिंगाला बांधील आणि मी शिंगाला बांधून नेहील कुठं, आपल्या भारताचं उंच टोक जिथं कैलास आहे की तिथं आजपर्यंत कोणी गेलेलं नाही, जे गेले ते कायमचेच गेले. लक्षात येतंय का? जे कैलासावरती गेले ना ते कैलासपतीच झाले. म्हणून कैलासवासी होण्यासाठी कुणी कैलासावरती जाऊ नका, स्थान महादेवाचं आहे. मग महाराज त्या हयग्रीवाचे महाराज असा दैत्याचा छळ हा सहन करत असताना मनूला आदेश आला, भगवान विष्णूंनी सांगितलं आता मत्स्य अवतार धारण करतोय, सगळ्या जीवांना घेऊन मी लाटेत बस आणि महाराज त्या नावेत बसल्यानंतर मी ती नाव ओढत कैलासाला नेईल आणि तिथं महाराज सप्तश्री ऋषीचा आश्रम आहे कैलासाश्रम आणि मग तिथं हे सगळे जीव का वाचवले तर ऐका बरं, आजही तुमच्या आमच्या शेतकऱ्यांच्या घरात जुनं देशी वाण ठेवलेलं आहे का देशी वाण? देशी ज्वारी असू द्या, देशी गहू असू द्या, खपली असू द्या, देशी एखादी पडवळ बिडवळ कोणत्या भाजी असू द्या, हे आपण म्हणतो हे देशी वाण. अरे देशी वाण जसं आता आपण सांभाळतोय तसं विष्णूनी तुमचं आमचं बीज त्या काळात जपलं, कारण या सृष्टी मानव विरहित होऊ नये, एखाद्या प्राण्याच्या विरहित होऊ नये म्हणून देवाने पहिला अवतार तुमच्या आमच्यासाठी कोणता घेतला? मत्स्य अवतार घेतला आणि त्याच मत्स्य अवताराच्या रूपानं तुकोबराय सांगतात जीव जिते जीवना संगे, या जीवानं त्या जीवाशी कसं जीवना संग व्हावं, म्हणजे कसं अनन्य साधारण महत्व जसं पाण्याचं आणि माशाचं आहे तसं दृष्टांत देताना मासा का घेतला? प्रत्येकानं मासा बघितलाय का पोरानो? हा, कोणत्या तेलात राहतो? डिझेल का पेट्रोल मध्ये? पाण्यात राहतो. आपण सगळ्यांनी बघितलं मासा पाण्यात राहतो, पाण्यापासून वेगळा केला तर नाचतो का? मरतो. वा पोरगा हुशार दिसतोय, छान पोरगा हुशार आहे का सांगतो? त्याला माहित आहे मासा बघितलाय तू, बाहेर काढलाय तू, नाही काढला. वा वा वा, पोरगा माशासारखा म्हणतोय नाही काढला. मासा जर बाहेर आला तर येताना तो डायरेक्ट सायकलला लटकवून येतो बाबा, बरोबर आहे? मासा घ्या, बरोबर आहे, पापलेट घ्या, बिग वनचा घ्या किंवा कुठला घ्या, हे मला काय माहित नाही, वाचून वाचून पाठ झालेलं आहे. महाराज मासा बाहेर आला तर सायकलीला येतो, तसा स्वतःहून बाहेर येत नाही. जर त्याला वाटलं ना थोडं समुद्राच्या किनारी फेरफटका मारावा, मारता येत नाही. आणि जर आला तर महाराज परत आत जात नाही. या पाण्याचं आणि माशाचं एवढं अनन्य साधारण महत्व म्हणून तुकोबराईने घेतलंय काय? जीव जिती जीवना संगे आणि मत्स्य मरण त्या वियोग. सगळे जीव जर त्या पाण्यासंग राहतात, पाण्यासोबत जगतात, तर तरी पण या माशाला पाण्यात राहताना जगतो तसं पाण्याशिवाय तुमचं आमचं जीवन आहे का बरं? नाही ना. अरे तुमच्या आमच्या शरीरात सुद्धा रक्ताच्या रूपानं जे पाणी आहे ना महाराज, तुमच्या आमची पहिली पितरांची देवता रक्त आहे. कोणती? रक्त. त्याला पितृदेवता म्हणतात आणि पितृदेवा प्रत्येकाच्यात आहे म्हणून रक्ताच्या नात्यात आपण संबंध शोधतो, रक्ताच्या नात्यात हे श्राद्ध केलं जातं. चला पुढे. मासा पाण्यात राहतो, पाण्याच्या बाहेर काढला, किती जणांनी धुतलाय त्याला? नाही आता इथं सगळे माळकरीच दिसतात, पण मी विचारतोय कशासाठी ते कळावं म्हणून. ऐका दाजी, जर मासा पाण्यात राहतो तर स्वच्छ पाहिजे का नाही? स्वच्छ पाहिजे का नाही? आपण रोज स्वच्छ होण्यासाठी वापरतो काय बुवा? डेटॉल वापरतो, पाणी वापरतो, स्वच्छतेसाठी पाणी वापरतो, तरी पण मासा पाण्यात राहून स्वच्छ का नाही? त्याला स्वच्छ करायला काय लागतं विजय महाराज? पाणी लागतं. नाही माहित त्यांना, पण पाणी लागतं. आणि पाण्याबरोबर तो मासा काय करावा लागतो? का स्पीकरवाले हसताय तुम्ही?
तो सहजासहजी नुसता धुवून निघत नाही, पाण्याबरोबर त्याला घासावा लागतो. बरोबर आहे. घासल्यावर त्याचे काय निघतात? पकाड काय निघतात? त्याचे खौल काय निघतात महाराज? पाण्याशिवाय मासा धुतला जात नाही. मी 3 कारण सांगतो बर का. पाण्यातनं मासा बाहेर काढला तरी स्वच्छ नाही, त्याला धुवायला पाणी, बर तोडल्यावर धुवायला पाणी, बर धुतलं शिजवायला पण पाणी लय लागतं. बरोबर आहे का नाही? हा, हांडाभर तर पाणी लागत असेल एका माशाला. मला काय करायचंय? चला पुढे. शिजवायला पाणी. महाराज खाताना जर का तोंड पोळलं तर तांब्यावर प्यायला पाणी. दुसऱ्या दिवशी महाराज एखाद्या वेळेस बादलीत भागत असन, पण मासा खाल्ला 4 बादल्यानं अजिबात स्वच्छता होत नाही. चला पुढे. महाराज खाताना पाणी, पिताना पाणी, सोडताना पाणी. आणि खरं सांगतो, ऐका पुढं, एवढं जर होत असेल तर माणूस शेवटी काय करतो? मासा खाऊन पाणी पाणी करतो. अरे जर माणूस पाणी पाणी करतो, मासा जन्माला आल्यापासून मरेपर्यंत पाणी पाणी करतो. म्हणून तुकोबाराने सुद्धा दृष्टांतात घेतलाय, जीव जिती जीवना संगे मत्स्या मरण त्यावेगे. अरे मरेपर्यंत मासा पाण्याला सोडत नाही, हे त्याचं अनन्य महत्व आहे. पण ऐका, कशासाठी अनन्य महत्व, याचा फायदा काय होईल अनन्यतेचा? अभंगाचं 2य चरण. जयाची ती, जयाची ती जैसा भाव, 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 जया जवळे तैसा देव, जया जवळे तैसा देव, देव देव जयाची जैसा भाव, जयाची ती जैसा भाव, दया जवळे तैसा देव, दया जवळे तैसा देव. आ जयाची ती जैसा भाव, दयाची ती जैसा भाव, जयाची ती जैसा भाव, दया जवळी तैसा देव, दया जवळी तैसा देव, दया अभंगाच्या 2य चरणात महाराज दृष्टांत पहिल्या दिलाय, 2य चरणात सिद्धांत सांगितलाय. वेळ कमी राहिलाय म्हणून गाडी आटपते आणि 180च्या स्पीडनं घेतोय. जया चित्ती जैसा भाव, तया जवळी तैसा देव. ऐका बरं, चोखोबरायांच्या पत्नीचं बाळंत पण जवळ आलं. चोखोबरायांना सांगितलं, "ओ ऐकलत का? आपल्या बहिणीला बोलवून आणा. बाळाची आत्या बाळाच्या जवळ बाळंतपणासाठी पाहिजे." पण करता काय महाराज? मंगळ वेड्यापर्यंत जाण्यासाठी खूप वेळ लागेल म्हणून माझ्या चोखोबराईने केलं काय? अरे मजल दर मजल करत बहिणीच्या गावापर्यंत पोहोचेपर्यंत 7 दिवस लागतात का 8 दिवसला सांगता येत नाही. चोखोबराई गेले, म्हणजे वाटेत सप्ताह भेटला. महाराज चोखोबराई तिथंच रमले. ए गादी कर, साफसफाई कर, कुठं काय कर, सगळ्यांची व्यवस्था कर. करता करता चोखोबरायांना बहिणीच्या घरी पोचायला बराच वेळ झाला. ऐका बरं, आपल्या सोयराबाईची प्रसूती काळ जवळ आला. एवढ्या कळा येऊ लागल्या. करता काय महाराज? जाताही येईना, कोणाला फोन करता येईना, काही नाही. त्यावेळेस काय सुविधा नव्हत्या. सोयराबाई महाराज
अनंत काळात त्या सहन करत असताना बस त्या विठेवरती ठेवलेल्या पांडुरंगाकडे महाराज दर्शन घेत माझ्या व्याकुळ झालेल्या स्वैराबाई म्हणू लागल्या, ए परमात्म्या, अरे माझे पती धनी गेले कोणत्या गावाला, आता तरी सांगणारे बाळा, माझा देवा माझा कंठ प्राणाशी आलेला आहे, प्राण कंठाशी आलेला आहे, जगण्याची आशा नाही, आता महाराज प्रसूती काळ जवळ आलेला आहे. आता पांडुरंग परमात्म्याचा धावा केला, परमात्मा पळत आला आणि महाराज पहिल्यांदा दार वाजवलं आणि देवाला महाराज दार उघडायला जाता येईना, दार कस तरी उघडलं आणि मग महाराज माझ्या स्वैराबाईनं हात जोडून सांगितलं, परमात्मा, ए देवा, पाटलासारखं तुम्ही दिसताय, पण ऐका बरं, चोखोबाराय घरी नाहीत, बाहेरच्या गावी गेलेत, उद्या आला तर बरं होईल. महाराज दार लावून घेतलं. परमात्मा म्हणला, माझी आठवण करते आणि मी दारात आला तर माझ्यासाठी दार लावते, काय करावं. परमात्मा पुन्हा पंढरपूरला गेला आणि परमात्म्यानं सांगितलं, ओळखलं, ए रुक्मिणी, मला हिरवी साडी दे, 2 साड्या पिशवीत घालून दे. आणि मग महाराज परमात्म्यानं रूप स्वरूप प्रारूप बदललं आणि आता परमात्मा पुन्हा माझ्या स्वैराच्या दारात आला आणि वहिनी उघडा दार, हाका मारी. तुकोबाची बहीण झाला शारंग, तुकोबाची बहीण झाला शारंग, बहिणी उडादार हाका मारी, बहिणी उडादार हाका मारी. तुकोबाची बहीण झाला सारंग, तुकोबाची बहीण झाला सारंग, बहिणी उघडादार हाका मारे, बहिणी उघडादार हाका मारे. तुकोबाची बहीण झाला शारंग, तुकोबाची बहीण झाला सारंग, तुकोबाची बहीण झाला शारंग, तुकोबाची बहीण झाला शारंग, तुकोबाची बहीण झाला शारंग, बहिणी उघडादार हाका मारे, हो, बहिणी उघडादार हाका चोखोबाची बहीण झाला शारंगधर. अरे निर्मळेचं रूप महाराज घेऊन आला आणि आला ते आला, नुसता आला नाही, माझ्या चोखोबारायांचं स्वैराबाईचं बाळंत पण केलं. महाराज कपडे धुतली, बाळोती धुतली, 1.25 महिना परमात्मा माझ्या स्वैराबाईसाठी बाळांतपणासाठी राहिला. अरे स्त्री रूप धारण करून राहिला. पहिला पाटलाचं रूप घेऊन आला, नंतर स्वैराबाई निर्मळेचं रूप घेऊन आला आणि एवढी सेवा महाराज 1.25 महिने केली. आणि मग मात्र चोखोबारायांचं येणं पुढच्या दारानं झालं आणि मागच्या दारानं माझा परमात्मा पुन्हा पंढरीला आला. आणि मग चोखोबाराय म्हणतात, ओ सोयराबाई, आय एम सॉरी, यायला लेट झालो, वाटेत 2-3 सप्ताह लागलं म्हणून तिथं पोचायला आणि बहिणीला घेऊन येणार, पण निर्मळेला वेळ नव्हता म्हणून तसाच आलो. सोयराबाईंनी हात नाही महाराज पाय धरले आणि सांगितलं, अहो वंश आल्या होत्या, 1.25 महिना राहिल्या, बाळाचा सगळा विधी त्यांनी केला आणि आताच एवढ्यात गेला. परमात्म्यानं माझ्या घरी येऊन माझ्या पत्नीचा सगळा हा प्रपंच केला. म्हणून चोखोबारायांनी ऐका बरं, त्या भगवंताचा धावा केला आणि पायाशी जागा मागितली. म्हणून आपण पहिल्यांदा चोख व्हावं आणि भगवंताच्या चरणाशी लागावं, आगवत करावे दास्य सकळ. त्याचं दास होऊन राहिल्यानंतर परमात्मा काय करतो, जया चित्ती जैसा भाव, तया जवळी तैसा देव. माझ्या चोखोबारायांसाठी देव निर्मळा झाला, 14 माळ्यांसाठी शेतातला कांदा मुळा झाला, अरे नामासाठी प्रेम मूर्ती झाला.
माझ्या एकनाथांच्या घरी पाणी भरू लागला. अरे माझ्या ज्ञानदेवांसाठी महाराज समाधीसाठी धावून आला. कोणासाठी काय नाही केलं. ऊच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखो निया. म्हणून या जीवानं शिवापर्यंत प्रवास करत असताना या आत्म्यानं परमात्म्याशी अनन्य चिंतयंतो मा जना पर्युपासते तेषा नित्याभियुक्तम योगक्षेमम वहाम्यम. ज्ञानेश्वरी अध्याय 9 22व्या श्लोकात ज्ञानोबराय सांगतात, आपण जर भगवंताशी अनन्य साधारणतेनं जर तद्रूप पावलो, त्याच्याशी एवढं एकरूप झालो, तर भगवंत देव पहावयाशी गेलो तेथे देवची होऊन ठेलो. परमात्मा तुम्ही आम्ही वेगळा नाही, तो तुमच्या आमच्या रूपानं तुमच्या आमच्या सारखा होतो. तुम्हाला वाटलं ना चोर भेटावा, तर तुम्ही चोरच भेटणार. एखादा सज्जन भेटावा, तुम्हाला सज्जन भेटल्याशिवाय राहणार नाही. पण जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. कृष्ण परमात्मा महाराज माझ्या अर्जुनासाठी सुभद्रा म्हणून काम्यवनात गेला. बरं एवढं कोणासाठी केलं? भक्तांसाठी देव करतो. म्हणून अनन्य भक्ती आपण करायची, म्हणून त्यासाठी आणखी दुसरा दृष्टांत दिला, अभंगाचं तृतीय चरण. सगळ्यातल्या कमळाचं त्या सूर्यावरती असतं. जर त्या सूर्यावरती आपण एखादा हॅलोजन लावला आणि त्याला सांगितलं त्या हॅलोजन कडे बघून तू उमल, महाराज ते कमळ म्हणत माझ्यावर भरोसा नाही का? ते कमळ महाराज सांगत मी सूर्याशिवाय उमलत नाही. जर सूर्य आलाच नाही तर कमळाचं फुल कधी उमलत नाही. मी कोणत्या कमळाचं सांगतोय? तळ्यातल्या कमळाचं. नाही तर तुम्ही तिसऱ्या कमळाकडे जाल. अजिबात नाही. महाराज सूर्याच्या आधारावरती त्या कमळाचं जीवन असतं, पण त्याचं मूळ मात्र चिखलात असतं, पाण्यात असतं. ते म्हणतं माझं पाण्याशी अनन्य महत्व आहेच, पण माझं उमलणं कळीच्या रूपानं कोणाला कळी आवडते का? नाही. ते ज्यावेळेस उमलल त्याच वेळेस त्या कमळाला महात्म्य आहे. म्हणून तर सांगतात सूर्याशिवाय माझं उमलणं तुच्छ आहे. म्हणून सूर्य उगवला, मी उमललो समजा, पण उमलल्यानंतर सुद्धा ऐका, एकदा दगड पायरीला कोणाच्या मंदिराच्या लागला आणि त्या दगडाच्या पायरीला सुद्धा तुमचा आमचा नमस्कार असतो. तोच दगड जर घडला तर मूर्तीच्या रूपानं त्याच्यावरती साष्टांग दंडवत असतो, अभिषेक असतो. आणि सगळीच फुलं त्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती जात नाहीत. काही आरतीवरती जातात, काही आस्तीवरती जातात, काही पुष्पांजली जातात, काही निर्मळ होऊन जातात, तर काही फुलाच्या रूपानं भगवंताच्या गळ्यात पडतात. आणि मग त्या फुलांचं सुद्धा निर्माल्य होतं. तसं तुमचं आमचं सुद्धा हे पुष्प कमळ त्या भगवंताशी अनन्य व्हावं. तुमचा आमचा आत्मा त्या परमात्म्याशी परमात्मा रूप व्हावा. म्हणून सकळा पडिये भानू परी त्या कमळाशी जीवनू. जसं त्या कमळाशी अनन्य नातं आहे सूर्याचं, तसं तुमचं आमचं सुद्धा त्या परमात्म्याशी नातं आहे. म्हणून सगळ्यांनी एकदा त्या परमात्म्याचं प्रेमाने भजन, हात वर टाळी, विठोबा रखुमाई. जीवा भावानं त्याची सेवा कळावी. विठ्ठलामचे जीवन अगम निगमाचे स्थान. ते जर निगमाचं स्थान असेल तर त्या अक्षय विटेवरती उभा राहणाऱ्या पांडुरंग परमात्म्याला तुम्हा मला दर्शन कोणामुळे घडलं? एका आई बापाच्या सेवेमुळे घडलं. आणि ती सेवा माझ्या पुंडलिक रायाने केली. पण कशी केली? अभंगाचं चतुर्थ चरण. तुका म्हणे माता, 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 तुका म्हणे माता,
वाहे तारुण्याची चिंता, वाहे तारुण्याची चिंता, जयाची ते जैसा भाव, जयाची अनन्यतेचा एक शेवटचा दृष्टांत तुकोबऱ्या सांगतात. तुका म्हणे माता वाहे तहानुल्याची चिंता. एक आई आपल्या तहानुल्यासाठी अत्यंत चिंतेत असते. महाराज चिंता काय होते? बाळाचं माझ्या नीट व्हावं, भलं व्हावं, बाळाचं चांगलंच व्हावं म्हणून तुकोबराय काय म्हणतात? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जातीन करी लाभाविन प्रीती. काय प्रेम करते? पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे. आईशी कळवळ्याची जातीन करी लाभाविन प्रीती. आणखी एक दृष्टांत आहे. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. हा सिद्धांत आहे. कशाच्या रूपानं? महाराज तुम्ही आम्ही भक्त आहोत, पण आधीच आपण त्या ज्यानं आपल्याला जीव हा दान दिला त्याचं भजन केलं तर अनन्यता तद्रूपता पावली जाते. स्वरूपता सायुज्यता भक्तीच्या रूपानं ती प्राप्त होते. म्हणून दृष्टांत आईचा दिला. आईच का घेतली? कारण तुमच्या आमच्या संस्कृतीत मातेला पहिलं प्राधान्य आहे. मातृ देवो भव, पितृ देवो भव, नंतर आचार्य देवो भव. आचार्यांपेक्षा महाराज उपाध्येपेक्षा आचार्य मोठा, आचार्यापेक्षा 10-100 पटीनं बाप मोठा, आणि बापापेक्षा पृथ्वी मोलाचं महत्व 1000 पट मोठी कोण आहे? आई आहे. म्हणून तर संस्कृतीत आईला प्राधान्य आहे. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. त्या हरिक देवाला सुद्धा नवल वाटतं, आपलेसपणा वाटतं. पण कधी अशी कुळात पोरं जन्माला यावीत, आणि जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्या आई वडिलांचं सेवा केलीच केली. पण आईंच्या जाण्यानंतर, आमच्या बाईंच्या जाण्यानंतर पुन्हा त्यांची या धर्म कीर्तनाच्या रूपानं, अन्नदानाच्या रूपानं श्रद्धेनं सेवा करतात. म्हणून ही श्रद्धा काय आहे? तुका म्हणे माता वाहे तहानुल्याची चिंता.
जीवात जीव असताना सुद्धा आई चिंता वाहते आणि गेल्यानंतर सुद्धा आपल्या मुलांच्या वरती प्रेम करते. तिला तर माता म्हणतात. ऐका, पितर आहेत तोपर्यंत शिक्षण देतात. जर पितरांचे हे विधी केले नाहीत तर पितर शिक्षण नाही पण शिक्षा दिल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून पितरांचे वर्षातून 3 वेळा विधी आपण केलेच पाहिजेत. कोणते 3 विधी? ज्या तिथीला देह ठेवला ती आजची तिथी, दुसरी तिथी अक्षय तृतीयेला तो त्यांचा पर्व काळ, पितरांचा 3रा पर्व काळ त्यांच्यासाठी खास पंधरवडा आहे. पक्ष पंधरवड्यात त्यांचा तो महालय असतो, महालय. मग त्या महालयात सुद्धा त्या पितरांच्या प्रति श्रद्धेनं पिंडदान करायचं. एक प्रति व्यक्ती जेवू घालायचा आणि त्या प्रति व्यक्तीचं श्रद्धेनं केलेले हे तर्पण हे आजच्या दिवशी त्यांना मिळतं. म्हणून आज या परिवारानं आपल्यातून निघून गेलेल्या, ऐका, वैकुंठवासी यशोदाबाई नामदेवराव ढमाळ त्यांचे मोठे चिरंजीव, अर्थात आमच्या आईंना प्रेमानं पाहुणे म्हणा किंवा अख्खा गाव म्हणा बाई नावानं ओळखायचं. बाई म्हणजे अर्थात आईच्या नंतर बाई नाही बरं. बाईंच्यात महाराज बापाचाही मातृत्व आणि आईतला ई सुद्धा जिथं येतो ना तिथं महाराज आमच्या बाईंचं कार्य सुरू होतं. ऐका, एक महाराज एक काल तारीख किती होती? काल तारीख 3 होती, बरोबर आहे. कालच्याच दिवशी नामदेवरावांचं 2016 साली पुण्यस्मरण झालं. तदनंतर आईने त्यांचा पूर्ण हा संसार छोटा नाही, परिवार खूप मोठा आहे. 40 व्यक्तींचा हा परिवार आईने स्वतःच्या खांद्यावरती घेतला. पहाटे 3ला उठावं, अख्ख्या घरात महाराज दात्यावरती दळावत, सगळ्यांचा स्वयंपाक करावा. अशी जुनी जाणती माणसं पाहिली की अंतःकरण भरून येतं. आणि मग या सगळ्यांचा स्वयंपाक करावा. आणि 30-40 एकराची शेती नामदेवरावांच्या नंतर, आमच्या भाऊंच्या नंतर काय केली? आईनी स्वतः पेरली. बर, एकटीनं नाही, साधे कष्ट नाहीत, 40 माणसं सांभाळायची होती. म्हणून महाराज या खटल्याच्या परिवारात सुद्धा आमच्या हनुमंतवाडी जाधव परिवारातून आईंचं इथपर्यंत येणं झालं. अरे तिथं गोकुळ केलं, पण आईंच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर वाटतं, आई तुम्ही सुद्धा तुमच्या या ढमाळ टेकवरती यशोदेच्या रूपानं तुम्ही आला आणि इथं गोकुळ, वृंदावन, मथुरा सुद्धा तुम्ही या घरात केली. ऐका, मोठे चिरंजीव कोण? महाराज आमचे अरुणरावजी नामदेवराव ढमाळ, त्यांच्या पत्नी नंदाताई महाराज. या जोडपा हे थोरलंय आणि यांचा महाराज व्यवसाय नाही महाराज. जिल्हा मध्यवर्ती बँकेत खूप मोठ्या पोस्ट वरती काम केलं, अधिकारी म्हणून राहिले, ते रिटायर झाले. शेती शाळेत प्राध्यापक म्हणून असणारे आमचे दुसरे विलासरावजी नामदेवराव ढमाळ, त्याचबरोबर त्यांच्या सुविद्य पत्नी अर्थात आईंच्या सुनबाई सुहासिनीताई, त्यानंतर तृतीय चिरंजीव दिलीपरावजी नामदेवरावजी ढमाळ आणि आईंच्या लाडक्या सुनबाई हेमलताताई. अर्थात त्या MP तून जरी आल्या, मध्य प्रदेशातून त्यांचं इथं येणं झालं, पण ऐका, त्यांनी कधी आईसारखं प्रेम, आई एवढ्या लांब, एवढ्या 4 राज्य सोडून, पण त्यांना आईची उणीव कधी भासून दिली नाही. एवढं बाईने आपल्या मुलीसारखं प्रेम आमच्या हेमलतावरती केलं. या ताईंकडे पाहत असताना मला एक कळलं, मुलींना जेवढं प्रेमानं सांभाळलं त्यांनी हेमलताला तेवढं सांभाळलं. कुठलं वळण लावण्याची गरज नव्हती. आई स्वतः संस्कार क्षम होत्या आणि त्यांनी तीच पिढी घडवत असताना नातू ऐश्वर्या, प्रजित आणि प्रतीक एवढी मुलं सांभाळली, एवढी नातवंड झाली. आणि एवढं होत असताना काय केलं? एक त्या आईंची इच्छा होती, ए प्रतीक, ए प्रजित, अरे मला परतूंड पाहायचंय रे. मग काय करायचं? काय नाही, हे काय कुठनं उसनं पिसनं आणता येतं का? नाही. आजीची इच्छा महाराज काय असेल त्यासो, बाईंची इच्छा बाईंच्या आधी पूर्णत्वास आली आणि शंभू नावाचा महाराज पंतू त्यांच्या कायाला घरात खेळला गेला. 6 वर्षापूर्वी आई आमच्या दिलीपरावांना म्हणायची, ए
अरे थोरला अधिकारी आहे, दुसरा प्राध्यापक आहे, त्यांचे मोठे बंगले कुठं आहेत रे? फलटणला आहेत. बाळा मला तुझा सुद्धा बंगला बघायचंय. काय तुझा सुद्धा बंगला बघायचंय? मग आईच्या चरणावरती दिलीपरावांनी डोकं ठेवलं. आई रात्रीचा दिवस दिवसाची रात्र तुझ्यासाठी कष्ट करीन आणि आईंसाठी एवढा भला मोठा बंगला बांधला. नुसता बंगला बांधला नाही, आईंसाठी बाईंसाठी चोपाळा सुद्धा केला. 6 वर्ष आईने उपभोग घेतला. एवढंच नाही रे, एखादा सण सूद आला ना तर आईने आपल्या सगळ्या जुन्या नव्या सगळ्या साड्या काढाव्यात, अख्ख्या गावात ज्यांना गरज आहे त्या सगळ्यांना वाटून द्याव्यात. आणि आजही कोण जर ती माता भगिनी भेटली तर आमच्या दिलीपरावांना असू द्या, अरुणरावांना असू द्या, त्या सगळ्या म्हणतात बाईंची आठवण आजही येते. काय येते? कारण आईने तेवढं गावावरती मातेसारखं प्रेम केलं म्हणून. आणि एवढंच नाही, आईंच्या कृपेनं, आजीच्या आशीर्वादानं ऐश्वर्यरावांचे पती रजतराव आणि महाराज त्यांचा दुसरा नातू वैभव, तोही महाराज आयजे आहे, भारतात पुण्यात आहे. त्यांचे 2 नातू IT कंपनीत आहेत. आणि रजतराव आमचे भोसले घराणं, अर्थात आमचे कलेक्टर भोसले साहेब, एवढ्या मोठ्या कुळात ऐश्वर्य संपन्न कुटुंबात राहते. दिलीपरावांच्या बोलण्यातून ऐकू आलं की आमच्या बाईंचा आशीर्वाद जसा नातवांना आहे तसा आम्हाला आहे आणि तो पंतूला सुद्धा मिळावा म्हणून हे धर्म कीर्तन बास आईंच्या उपकारातून परतफेड होण्यासाठी. आईंची एवढी सेवा केली आणि आईनं एवढा भरभरून आशीर्वाद दिला. दिलीपरावांना एखादी जर महाराज ऐका, एखादी जर ऊसाची पट्टी, कांद्याची पट्टी कुठली जर आली तर महाराज आणलेली अख्खी पैशाची बॅग आमचे दिलीपराव आईला करायचे. आय वटाकर बाई वटाकर, बाळाच्या कष्टाचं फळ पहिल्यांदा तुझ्या पदरात घालतो आई, आशीर्वाद असाच राहू दे. शेवटच्या क्षणापर्यंत आईनं आशीर्वाद दिला आणि गेल्यानंतर सुद्धा आईनं आशीर्वाद कमी पडून दिला नाही. म्हणून एवढंच म्हणावं असं वाटतं, सोडोनिया गेला बाई आम्हाले करांना, सोडोनिया गेला बाई आम्हाले करांना, बाई 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 आता म्हणू मी कोणाला, बाई 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 आता म्हणू मी कोणाला. आई तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, आई तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून या गेला हा परिवार, सोडून या गेला हा परिवार. आई 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 आता म्हणू मी कोणाला, आई 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 आता म्हणू मी कोणाला. लेकी सुना रडत बसते काना कोपऱ्यात, लेकी सुना रडत बसते काना कोपऱ्यात. आई तुमच्या आठवणीनं आणि बाई तुमच्या आठवणीनं प्रत्येक क्षणाला डोळ्यातून आसवं येतात. पुन्हा तुम्ही यावं, पुन्हा या घरात जन्माला यावं. लेकी सुना रडत बसते काना कोपऱ्यात, आठवण येते बाई प्रत्येक क्षणात, आठवण येते बाई प्रत्येक क्षणात. आई 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 आता म्हणू मी कोणाला, आई 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 आता म्हणू मी कोणाला. बस माय बाप हो, बाईंच्या प्रथम शब्दाच्या रूपाने एकच विनंती करेल, ऐका. माय बाप केवळ कासी तेने न जावे तीर्थासे, अरे पुंडलिक काय केले
परब्रह्म विटेवरती उभं केलं. बस त्या विटेवरती उभा असणारा परमात्मा जर प्राप्त करायचा असेल, नका पंढरीला जाऊ, नका आळंदीला जाऊ, घरातल्या बाप नावाच्या पांडुरंगाला तुम्ही पूजा. अरे पंढरीचा पांडुरंग विठेवरून इथं येईल. ऐका, नका तुम्ही आळंदीला जाऊ, घरातल्या माऊलीची आईची सेवा प्रेमाने करा. आळंदीतली माऊली सुद्धा तुमच्या घरी येऊन तुम्हाला दर्शन देईल. पण आमची भक्ती तेवढी अनन्य हवी. पण कशी? सकळा पडे भाऊ. किती अनन्य? एखादा मासा पाण्यातून तरपडतो तशी. आणखी कशी? महाराज तुका म्हणे माता वाहे तहानुल्याची चिंता. एवढी भक्ती तुम्ही घरातल्या आईबापांवरती करा, एवढी सेवा करा. अरे मग बस सकळ तीर्थांचे धुरे जे का आपणे माता पित्रे ते सेवेसे किर लोन कीजे. बस झालेले सगळं पारमार्थिक सेवा बाईंच्या या पुण्य स्मरणाच्या रूपाने पांडुरंगाच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. आणि बाईंना पुन्हा सद्गती प्राप्त होऊन याच कुळात याच घरात राहून आपलं ढमाळ परिवाराचं राहिलेलं कार्य आपल्या शुभास्ते व्हावं एवढीच विनंती मी बाईंना करतो. आणि झालेली सगळी सेवा पांडुरंगाच्या चरणावरती सद्गुरू नारायण महाराज, सद्गुरू शंकर दगडे महाराज आणि गुरुवारी भाऊंच्या चरणावरती समर्पित करतो. आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर बहुडा तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले येत काय उरले माझे पायी कपण. या परिवारानं मगाशी सांगितलं महाराज वेळेत बुवा वेळेतच येतो, वेळेत आटपतो, काही उशीर करणार नाही. ऐका, हा खेळ नव्हे एकट्याचा म्हणून मेळ जमविला. आमचे गुरुवर्य ऋषिकेश महाराज पंडित गायन विशारद आहेत, सुंदर साथ केली. महाराज तुमच्यासाठी मनपूर्वक या परिवारात आभार. संकेची महाराज त्यांचे पटशिष्य सुंदर असं महाराज गायन सुंदर साथ केली. हरी महाराज आमचे हे परत आणखी पिंपरचे सगळे भजनी मंडळ, त्याचबरोबर हरिभक्तपरायण बजरंगजी महाराज खांडे मठाची वाडी सुंदर साथ केली. आदरणीय ज्ञानदीप वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष करते आदरणीय विजय महाराज, त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या समवेत इथं हजेरी लावली. महाराजांचं कार्य उत्कृष्ट आहे, महान आहे. जवळचे जरी असले तरी अतिशय जवळ येऊन का सांगतोय, कारण अतिशय कमी ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही, आई वडील नाही, काय नाही, अशा सगळ्या मुलांचा महाराज अतिशय प्रेमानं आपल्या लेकराप्रमाणे पोटच्या मुलांप्रमाणे महाराज काय करतात, या मुलांची सेवा आणि शिक्षण, ज्ञानोबा तुकोबांच्या गाथेचं शिक्षण हे सगळं अतिशय मोफत पद्धतीने देतात. महाराज तुम्ही इथंपर्यंत आला या परिवारातर्फे मनपूर्वक आभार. आमचे हरिभक्त परायण संजयजी महाराज राजमाने मठाची वाडी यांनी सुंदर अशी सिस्टीमला साथ केली. आमचा स्टेज वरती होता, पण महाराज तुम्ही म्हणाल तर क्षणात त्यांनी सगळं वरचं साहित्य खाली काढून आणलं. तुमच्यासाठी मनपूर्वक आभार. अतिशय सुंदर साथ केली. आणि बुवा आम्ही काय तुम्हाला बघायला आलोय काय? नाही ना महाराज, तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक दर्शन घेतो. आणि एवढंच नाही, CMK चॅनल आमचे आदरणीय सौरभ महाराज इथंपर्यंत आलेत, तर त्यांनी सुद्धा महाराज या परिवारानं म्हटलं की आईंचं हे आमचं स्मरण आहे ना चिरस्मरणात राहावं म्हणून कुठंतरी ते चित्रफितीत कुठंतरी ते YouTube मध्ये राहावं म्हणून CMK चॅनलवरती इथंपर्यंत आले. त्यांनी सुद्धा मनपूर्वक अतिशय सुंदर शूटिंग केलंय. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. कारण महाराष्ट्रात अग्रगण्य चॅनलमध्ये आता ते जाऊन बसलेले आहेत, त्यांचे सबस्क्राईब वगैरे भरपूर आहेत. कधी जर आलं तर ह्या पवणे तुम्हाला सोडतील, ती क्लिप पहा. काही का असं ना त्यांना सबस्क्राईब करा. आमचं दुसरं सांगणं काय असते. चला असो, तुम्हाला सगळ्यांचं दर्शन घेतो आणि आईंसाठी हे पुष्प मी इथंच थांबवतो. वाणीला पूर्ण. विठ्ठल जय जय विठ्ठल.